हॅलो, नमस्कार मित्रांनो. समोर बघा गणपतीचं मंदिर आहे. तुम्हाला आता दिसेलच. आणि आपण जातोय आता संगमनेरला. ओके, सध्या आहोत आपण समनापूरला. आपण जातोय संगमनेरला. थोडंसं गाडीचं काम होतं, ते काम केलं आणि आता परत रिटर्न जातोय संगमनेर साईडला. हे आहे समनापूर, इथून पुढे संगमनेर आहे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, संगमनेर शहर खूप छान आहे. संगमनेरमध्ये बघण्यासाठी विविध धार्मिक स्थळे आहेत. त्यानंतर भौतिक वातावरण पण खूप छान आहे. इथे जवळ अकोला म्हणून आहे. अकोले जिल्हा नाही, अकोले तालुका. अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई असे इतर ठिकाणे आहेत पाहण्यासाठी. ऑलमोस्ट आमची चक्कर भंडारदऱ्याला बऱ्याच वेळेस होती आणि मॅक्झिममली आम्ही मित्रच जातो, कारण खूप एन्जॉय होतो. तसं पाहता फॅमिलीसोबत पण बऱ्याच वेळेस गेलो आहे, पण तरीसुद्धा आपणास जर कधी यायचं असेल भंडारदऱ्याला तर आपण येऊ शकता. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. संगमनेर सिटी ही खूप डेव्हलप आहे. ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा सर्वात जास्त शैक्षणिक जे आहे, शिक्षणासाठी खूप छान सिटी आहे. बरेचसे लोक इथं लांबून येतात. आणि 60 किलोमीटरवरती नाशिक आहे आणि इकडं 150 किलोमीटरवरती पुणे आहे. तर दोन्ही पण एकदम छान असे सिटी आहेत राहण्यासाठी. आणि संगमनेरही तसं डेव्हलप आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, आपण जर कधी आलात संगमनेरला तर इथं बघण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण यूट्यूबला किंवा इंस्टाला चेक करू. खानावळ पण एक सेबडकर एक आहेत. हॉटेल्स पण खूप छान आहेत. रोड पण एक नंबर आहेत. प्रगतिशील आहे. आणि सध्या रोडच्या बाबतीत पाहिलं तर रोड सर्वच ठिकाणी खूप छान होत आहेत. BJP सरकारची कृपा. काय कॅप्शन आहे समोरच्या ट्रकवरती, खूप छान कॅप्शन लिहिलेले. माँ का आशीर्वाद लिहिले आणि बाप को कितनी उम्र तक कमाना है ये उसका बेटा तय करता है. अगदी बरोबर आहे. आपण जर आज खूप परिश्रम केलं, जवानीमध्ये आपण आपले खूप छान प्रकारे जर काम केलं, मेहनत केली, पैसे कमावले, तर आपल्या वडिलाला म्हातारपणी एकदम शांत आणि एकदम म्हातारपण जगता येईल. नाहीतर बऱ्याच जणांच्या वडिलांना म्हातारपणी पण काम करावं लागतं. हा आलाय दिल्ली गेट. इथं लेफ्ट साईडलाच नोटवाला आहे, आपण बघू शकता. आणि हा पुण्याला जातो रोड. ठीक आहे. हे संगमनेरचं बस स्टँड आहे. आणि इथून आमचं जिल्हा न्यायालय कोर्ट जे आहे ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. हो, बघा बस आली. बसला पहा आपण. एकीकडनं स्कूल बस जात आहे, एकीकडनं आपली आवडीची लाल परी जातीये. मित्रांनो, लहानपणी गाडी चालवण्याची खूप इच्छा होती आणि आता रोजच गाडी हातावर आहे. माझी स्वतःची गाडी, माझी गाडी, गाडीत गाडी. एक काळ असा होता आमच्याकडे, खूप आम्ही लहान होतो, लहानपणी आम्हाला सायकल पण नव्हती. सायकल खेळायची म्हटलं तर आम्हाला 2 रुपये प्रति घंटा या पद्धतीने आम्हाला सायकल घ्यावं लागायचे, हायर करावं लागायचे. आणि ती सायकल घेऊन आम्ही दिवसभर फिरायचो. म्हणजे जो की 1-1.5 तास असेल. 1 तासाच्या वर झाल्यानंतर त्यांना आम्हाला परत 2 रुपये द्यावं लागायचे. त्या काळातले 2 रुपये आणि आत्ताचे 2 रुपये आपण विचार करा. आता 200 रुपयाला ही व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. तर 2 रुपये कुठं, कारण महागाई एवढी वाढली आहे. आणि मग
तो काळ, तो 4, 5, 7 वर्ष तो काळ गेला. नंतर आमच्या गल्लीमध्ये सायकली लुप्त होत गेल्या, सायकली संपत गेल्या आणि मोटरसायकली आल्या. मोटरसायकल आल्यानंतर सर्वांकडे मोटरसायकली होत्या आणि आमच्याकडे नव्हती. बरं, तो पण असा झाला, आम्हाला कुठं जायचं इमर्जन्सी, कोणाला गाडी मागितली तर भाऊभाऊकी लोक एवढे चिकट, आणि आमच्या शेजारी पाजारी तर एवढे चिकट की ते त्यांच्या डोक्यात सातत्याने पैसे पेट्रोल असाच विचार यायचा. मग ते आम्हाला कधीच गाडी द्यायची नाही. आणि हुकून चुकून एखादं कोणी एक्सपायर झालं तिकडं जाण्यासाठी जर गाडी मागितली तर त्यातला एक माणूस आमच्यासोबत यायचा किंवा पेट्रोल टाकतो का नाही बघण्यासाठी. ठीक आहे, हा एका हातानं मोबाईल चालवतो, एका हातानं गाडी चालवतो. दोन्ही गोष्टी याला जमतात. आत्ता ॲक्सिडेंट होता वाचला. चालतं रे बाबा तुम्हालाच असं, ठीक आहे, झाला तरी चालतो, पण एकदम हळू आणि सावकाश. हो, संगमनेरमध्ये विद्यार्थिनी खूप असतात आणि बरेचसे कॉलेजेस आहेत इथं. खूप शिक्षणाचा खूप प्रभाव आहे. SMBT डेंटल कॉलेज आहे, त्यानंतर अभियांत्रिकी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आणि सह्याद्री शाळा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. थोरात साहेबांच्या बऱ्याचशा शाखा आहेत आणि सध्या करंटचे आमदार खताळ साहेब आहेत. ते थोरात साहेब बरेच वर्ष आमदार होते, माजी मंत्री पण राहिलेले आहेत. इथं शाळा असल्यामुळे स्पीड ब्रेकर आहे. ठीक आहे, उजव्या साईडला प्रसाद प्युअर व्हेज ही हॉटेल आहे आणि अगदी 600-700 मीटरवरती आता आमचं जिल्हा न्यायालय आहे. घे बाबा साईडला घे, तू मोठा माणूस आहे. हेल्मेट काचावर अटकवलंय, डोक्यात अटकवायचं ना. डोक्याचं दही झाल्यावर काय करणार? या अशा पद्धतीनं लोक फिरतात. आता पावसाची वाट पाहत आहे सगळेजण. सगळ्यांनी पावसाची वाट बघावी, कारण आज 16 तारीख आहे. 16 तारीख म्हटल्यानंतर 7 जूनला पाऊस महाराष्ट्रात येतो आणि 8-10 तारखेला आपल्यापर्यंत येतो. पण यावेळेस पावसाने काही दर्शन दिलं नाही. अपेक्षा आहे की पावसाने दर्शन द्यावं. चला ठीक आहे, आता कसं असतं, जैसी करणी वैसी भरणी. आपण झाडेच नाही लावले तर पाऊस कशाला डोंबलेला येईल? झाडं लावावं लागतील ना. झाडं लावल्यानंतर पाऊस येईल. पुरेसा ऑक्सिजन पाहिजे. कधी कोविडमध्ये याचं महत्त्व कळालं. ऑक्सिजन नाही आहे. कोविडमध्ये लाखो लोक मेले. त्यानंतर कोणी अंडे खाय, मटण खाय, पण झाडं लावायचं कोणी मनावरती घेतलं नाही. ये आ गया अपना कोर्ट, जिला न्यायालय, और ये यहाँ से हम जाएंगे, आगे से जाएंगे क्योंकि इधर से गाड़ी जाने के लिए रास्ता नहीं है. हो मावशी थांबा. मावशी थांबल्या. आता गाडी पार्किंग करतोय कारण पाठीमागे पार्किंग आहे. धिन तनाना धिन तनाना धिन. इकडे लावून देऊ त्याला. काय धिन. ओके, सो गाईज, चला तर मग भेटूया परत एकदा. देश